धाराऊ बाळराजांना घेऊन सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली. खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळाचा हात सोडून ती थांबली. पण ते कसले हट्टी! त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली. तो काखणभरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले, या धाराबाई बाळराजे ऐकणार नाहीत. जी म्हणत धाराऊ सदरेवर आली. शंभूबाळांनी पुढे येत राजांच्या पायावर मस्तक टेकले. त्यांच्या मुंडन केलेल्या मस्तकावरचा लहान जिरेटोप घट्ट बसला होता. त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळुवार वर उठविले. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओठ क्षणभर टेकविले. त्यांचे छोटे खांदे थोपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले, बाळशंभू, मासाहेबांना मुजरा करून आलात? जीब आबा, तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार. शंभूबाळांनी हात उंच करून आभाळ दाखविले. ते कशाला? आमच्या उसाहेबांना मुजरा करायला. थोरल्या मासाहेब म्हणतात त्या वर गेल्या. शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली. राजेंचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महलाकडे जडले. उरात कल्लोळ माजला. धाराऊ शंभूबाळांना घ्या. निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले. चला मंडळी म्हणत राजे सदर चौकाबाहेर पडू लागले. निम्मी शिम्मी फरसबंदी गीते चालून गेले असतील नसतील तोच रणशिंगाच्या ललकारीसारखी मायेच्या जरबेने थपथपलेली साद सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली. शिवबा, आमची गाठभेट न घेता चाललात, आम्हाला पाठमोरे झालात. पाठीवर थाप भरणाऱ्या चंदी खरारा करणाऱ्या घोडे पारख्याने मागून इशारतीचे साथ घालताच जीव जातिवंत अरबी घोडा भरल्या कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गर्रकन वळले. तरातरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या. त्यांच्या केशरी टोपात जडलेले मोती लडालड हिंदकळत होती. छातीवरच्या कवड्यांच्या माळेला हपके बसत होते. जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडवण्याचा त्यांचा धीर होत नव्हता. तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या सात्विक गोऱ्या पायावर आपले मस्तक विसावले. त्यांचे खांदे मायेने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या, उठा, कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार. भोसल्यांच्या कबीला कधीच कचदिल नव्हता, असणार नाही. सुखे जा. आमच्या शंभूबाळाचे, तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या. खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा, आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत. घ्या म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले. तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली. जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या. त्या ओठाआड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे. या औक्षवत व्हा. आई अंबा तुम्हास यश देणार थोर आहे. जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले. कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले. येतो आम्ही म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले. मासाहेब शंभूबाळांना जपा. गोमाजी बाबा, फिरंगोजी बाबा, सदोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवले आहेत. जय भवानी. शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळीसह सदर चौकाबाहेर पडले. राजगडाच्या बाले किल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले. 4 तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयारावरची भक्कम धूळ दूर हटवली. पेटत्या मशाली घेतलेल्या 2 मशालजी भुयारात उतरले. त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले. मशालीच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले. त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते. आमच्या भोवती असंच भुयार आहे खानाच्या बळजोर फौजेचं. असाच अंधार दबा धरून आहे दगाबाज फतवेखोरांचा. एकच आधार आहे मशालीचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा. भुयार पार झाले. राजे पद्मावती माचीवर आले. त्यांनी मागे पाहणाऱ्या मंडळींना
बारीक सारीक सूचना केल्या. माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले. निवडक असामीसह ते माची सोडून पाली दरवाजाने गडपायथ्याशी आले. एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली. घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली. राजांची घोडे तुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दौडू लागली. बालेकिल्ल्याच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या. त्यांना धूळ फेकीत दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते. रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तख्तपोशीकडे एक नजर बघत होत्या. भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते. विचारांची ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळाच्या पाठीवरून हात फिरवीत होत्या. त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढीत होता. निरोप देताना त्यात राजांना थोर दिल्याने म्हणाल्या, भोसल्यांच्या कबीला कधीच कचदिल असणार नाही, पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्याच्या कबिलेला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोंढून येणे पडते. पण भोसल्यांच्या बाळवशाला हा कसला शाप? लहानपणी शिवरायांच्या पाठीवर अशीच संकटाची घोडदौड पडली. आता त्यांच्या या अजाण पोरावर अशीच संकटे मोहर धरून चाल घेत आहेत. हे विचारतात, खान म्हणजे काय? कोण आणि कशी यांची समजूत घालणार? आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात. कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्याची ओठाळी धरून त्याचा थोप करणार? धाराऊनं त्यांना दूध दिलं. आम्ही यांना माया देऊ, पण त्यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोड संगत देणार? आमचे शिवाजी पित्याच्या प्रेमास पारखे झाले, हे मातेच्या ममतेस मुकले. आता तर यांचे आबाच पाणाला लागले. अफजलच्या मनाचा हेतू घातकी आहे. शिवबाचं काही बरं? त्या नुसत्या शंकेनंच लेटल्या. जिजाबाई सरकन थरारल्या. जिजाऊंना काही सुचत नव्हते. कशाचा मेळ पडत नव्हता. त्यांचा थरथरता हात शंभूच्या पाठीवरून फिरत होता. नुसताच फिरत होता. राजगडवरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले. स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊ शिवगंध रेखीत असत. शंभूने पुढं होत जिजाऊंचे पाय शिवले. धाराऊने अष्टगंधाचे तबक जिजाबाईंच्या हाताला येईल असे सरसे करून धरले. जिजाऊंनी शंभूबाळाच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले. तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळराजांचे रूपडे अधिकच राजकोमटे दिसू लागले. ते बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली. त्या एकटक शंभूच्या शिवगंधरेखल्या कपाळाकडे बघू लागल्या. हे असेच शिवगंध त्या शिवबाराजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या. शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला. गंध रेखले की शिवबाराजांची आणि या शंभूबाळाची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते. पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते. आई अंबे, तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावरून क्षणभर सुद्धा ढळवू नकोस. तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार. जिजाऊंनी शंभूबाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले. त्यांच्या मांडीवर शंभू होते. डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता. राजांनी पाठवलेला निकराचा थैलस्वार राजगडावर आला. जिजाऊंचे खाजगीचे कारभारी खले त्याचा मजकूर वाचून दाखवू लागले. अखंड सौभाग्यमंडित मातोश्री आऊसाहेब प्रति त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिवबाराजे यांचे दंडवत उपरी विशेष खान फौजेसमेत कोयना खोरीत पारावर तळ देऊन आहे. उदयी खानावसवे
भेटीचा प्रसंग पडला आहे. आम्हास आशीर्वाद द्यावा. शंभूबाळांना जपावे. जिजाबाई जगदंब जगदंब पुटपुटल्या. शंभूबाळाचा हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या. प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या. त्यांचे मन सुन्न झाले होते.